नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। हे बघा, आज पहा मी काय करणार आहे। मी बहिणीच्या घरी आले होते आणि ती आईला सोडायला ती काय म्हणाली, अगं तू आलीस तेवढं ना मला ना हे विडे सगळे माझे ना ओटीमध्ये दे आणि मग तू जा म्हणाले, कारण मला हळदी कुंकू करायचं आहे म्हणाली ती। पण हे विडे घातल्या ओटीत घेतल्याशिवाय हळदी कुंकू करता येत नाही, म्हणजे प्रत्येक भागाकडची पद्धती वेगवेगळ्या असतात। मग तिने काय केलं, घोंगड्यावर ते 5 खण मांडले आणि त्या 5 खणामध्ये ऑलरेडी तिने संक्रांतीला सगळं ते बोरं वगैरे हे तिळगुळ ते गव्हाच्या लोंब्या वगैरे टाकल्या होत्या। आणि त्यानंतर तिनं मग तिचा कसा विडा हा 25 म्हणजे 125चा विडा होता तिचा। मग ते कसं ते तिच्यावर 5 हळकुंड, 5 सुपाऱ्या, 5 खारका, 5 वेलची, 5 लवंगा असे प्रत्येक ना 5-5 वस्तू त्याच्यामध्ये ठेवायचे असतात। 5 पानांवर जे खायचं पान असतं ना त्याच्यावर ठेवायचं असतं। आणि तो जो विडा आहे तो उचलताना न सांडता न पडता तिच्या ओटीत द्यायचं असतं। आणि ते कसे सुहासिनी बाईने सुहासिनीच्या ओटीत ते ठेवावं लागतं। आणि असे 5 प्रकारचे 5 म्हणजे 5 असे विडे असतात ते। त्याप्रमाणे हिचा 125चा विडा होता, म्हणजे 25-25 एका पानावर त्या वस्तू आहेत। 25-5 125 असे प्रत्येकी म्हणजे हळकुंड, सुपारी हे सगळं म्हणजे एकेका भागाकडे त्या विड्याचं म्हणजे ते विडा कधी घेतात मग संक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंक्रात दिवशी हे विडे ओटीमध्ये घेऊन हळदी कुंकू ते लोक करतात। असं रथसप्तमीपर्यंत करू शकतो आपण, ज्यांना वेळ नसेल लोक रथसप्तमीपर्यंत करतात, नाहीतर किंक्राती दिवशी हे विडे सगळेजण आपल्या ओटीत घेत असतात। मग त्याप्रमाणे तिने हे सगळ्या वस्तू तिने मांडलेल्या आहेत घोंगड्यावर, त्याला हळद कुंकू वाहून। त्यानंतर तिने चुडे आणले होते पंढरपुरावरनं, ते चुडे तिने सगळ्या सुहासिनींना द्यायचं होतं त्यांना। हे विडे ओटीत घेतल्यानंतर ती हळदी कुंकू करणार होती। मग त्यासाठी ती मला काय म्हणाली, बाई तू आता आलीस तर पटकन जाऊ दे, चल ह्याला म्हणजे भरपूर तयारी असते करतात वगैरे, पण हिला वेळ नव्हता। त्यामुळे वेळ नसल्यामुळे ती म्हणाली की तू हे 5 विडे माझ्या पदरात टाक, त्यानंतर माझी मी म्हणजे हळदी कुंकू करून सगळ्या बायकांना मग मी चुडे वगैरे म्हणजे वस्तू देण्याची अशी प्रथा रीत असते प्रत्येकाची। आपल्या स्वखुशीने आपण काही देऊ शकतो, म्हणजे कुठल्याही वस्तू आपण सुहासिनी बायकांना द्यायचं असतं, ते खूप चांगलं असतं ह्या महिन्यात केल्यामुळे। आणि मग कसं सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असल्यामुळे तो उत्तरायणला तो प्रारंभ करतो, सूर्याचा प्रारंभ होतो, त्यामुळे ह्याला मकर संक्रांत असे नाव असतं। म्हणून ते मकर संक्रांतीचे सगळेजण वाट पाहत असतात वर्षभर, सगळ्या सुहासिनी बायका ह्या दिवसाची वाट पाहत असतात संक्रांतीची। संक्रांत म्हणलं की हळदी कुंकू, वाण, चुडा, खण खूप महत्त्वाचं आले बघा। हे चुडे तिने आणले होते, हे चुडे ती प्रत्येकाला देणार होती। मग तिने माझ्याकडनं हे खण सगळे हे करून घेतलं, मांडून घेतलं। आणि आता हे न सांडता न पडता रामाचा विडा आला नगरात घ्या पदरात असं म्हणून तो विडा उचलून तिच्या पदरात द्यायचा असतो। आणि कसं आणि कुंकू लावून तिला रामाचा वंसा, सीतेचा वंसा, जन्मोजन्मीचा वंसा हे असं एक म्हणून ते अशी प्रथा असते ते करतात की आपला म्हणजे आपल्या नवरा बायकोचा जोडा हा 7 जन्मी असाच असावा। म्हणजे असं एक म्हणतात ना, संक्रांत हा हळदी कुंकूचा मान हा सुहासिनींचा असतो। आणि ह्याच्यामध्ये हा असा तिळगुळ घ्या, मग गोड गोड बोला, मग ते वाण देऊन तिळगुळ द्यायचं प्रत्येक बाईच्या हातावर आणि तिला लक्ष्मी स्वरूप समजून तिच्या पाया पडून तिला हा वाण तिला द्यायचा आणि हे विडे तिच्या ओटीमध्ये आपण द्यायचं। असा हा संक्रांतीचा सण असतो, कळलं का तुम्हाला? मग सगळ्यांच्या भागाकडे असा नसतो असं नाही, सगळ्यांच्या म्हणतात ना वेगवेगळ्या भागामध्ये त्याची काय काय पद्धती असतात, ही जरा मागे पुढे सगळं एकच असतं, पण करण्याची प्रथा सगळ्यांची वेगवेगळी असते। आणि संक्रांतीला कसं ह्या खणामध्ये सगळे बोरं, परत गव्हाची लोंब्या, तिळगुळ, गाजर, शेंगदाणे ते भरून त्याचं एकमेकांना सुवासिनी